ओके, रेकॉर्डिंग हॅज बीन स्टार्टेड. ओके, सो इन केस ऑफ कंपनीज या ठिकाणी आपण काय करतो, रिस्पेक्टिव्ह प्रोजेक्टची नेमिंग करतो, राईट. आपल्याला टायटल मध्ये काय दिले, न्यू मॅवन प्रोजेक्ट आपण क्रिएट करतो, एंटर अ ग्रुप आयडी अँड आर्टिफॅक्ट आयडी. ओके, हे स्पेसिफिक असतात विथ रिस्पेक्टिव्ह प्रोजेक्ट वगैरे. तुमच्या रिस्पेक्टिव्ह प्रोजेक्ट मधील जे प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे असतात ना, ती लोक हे काय करतात, प्रोजेक्ट ऑलरेडी क्रिएट करतात. ओके, सो आपल्याला याची काळजी करायची गरज नाही. प्रोजेक्ट ऑलरेडी क्रिएटेड असेल, प्रिव्हियसली आपण ज्या पण स्टेप्स फॉलो केल्या ना, ह्या पूर्णपणे क्रिएटेड असतील. बट फॉर प्रॅक्टिस पर्पज आणि आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया माहीत असावी, फॉर दॅट रिझन आपण काय करतो, या पूर्ण गोष्टी स्टडी करतो. आता फॉर एक्झाम्पल, ओके, ऑटोमेशन आपण स्टार्टिंगला तर जावा करतो, राईट. जावा ऑटोमेशन किंवा लेट्स पुट अप सिंपल जावा प्रोग्रामिंग. फाइन, फॉर दिस रिझन मी जस्ट स्प्लिट अप करतोय. ओके, फॉर सिम्प्लिसिटी. ओके, ठीक आहे. देन अदर काही आपल्याला टच नाही करायचे, सिम्पली फिनिश अप करायचे. आता ऑब्झर्व करा, ठीक आहे. आपण वेट करूया पूर्ण डाउनलोड होतोपर्यंत. इथे पहा, इथे बॉटम लाईनला पहा, जे आपण ग्रुप आयडी आर्टिफॅक्ट आयडी सिलेक्ट केलेत ना, ते प्रॉपरली डाउनलोड होत आहेत. ओके, लेट्स वेट. इथे 100% झाल्यानंतर ही प्रोसेस स्टॉप होईल. इथे ऑब्झर्व करू शकता, डिटेल तुम्ही एंटर करून इथे डाउनलोड होते. आणि पूर्ण डाउनलोड्स कुठे होते .pom फाईल मध्ये, pom.xml फाईल, त्या प्रोजेक्ट सराउंडिंग जे असेल ना, मी एक्झिस्टिंग प्रोजेक्ट क्लोज करतोय. ओके, तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर वन मोर टाइम तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, फॉर नाव आपण एक्झिस्टिंग प्रोजेक्ट या पद्धतीने आपण काय करू शकतो, क्लोज करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला फोकस करायचा ओनली वन प्रोजेक्ट वरती, वन्स अगेन तुम्ही ओपन करू शकता डबल क्लिक करून. फाईन, ओके, वेट. जे किती टाइम स्पेंड होणार आहे ना, टू द पॉइंट आयडिया येईल तुम्हाला, किंवा जे काही इश्यूज येत आहेत वगैरे नाही का, ज्या डिपेंडन्सीज राहत आहेत, जे एरर येत आहेत ना, ते हे डिपेंडन्सी डाउनलोड्स अवेलेबल नसल्यामुळे येतात. हे आता ऑटोमॅटिकली डाउनलोड्स करतायत आपण. ठीक आहे, होईल. प्रोग्रेस आहे ना, इथं ऑब्झर्व करायचे, हे ओपनच करून ठेवा. ओके, सो दॅट तुम्हाला ऑब्झर्व होईल की डाउनलोड चालू आहे, पॉज झालाय, एरर आलाय. ओके, पूर्ण इथं ऑब्झर्व होईल. ठीक आहे. ओके, ठीक आहे, फिनिश करूया. प्रॉपरली इन्स्टॉल झाले तर रिस्पेक्टिव्ह प्लगइन मी जो पण डेटा तुम्हाला दिलता ना कॉपी पेस्ट साठी, तो ऍक्च्युली मी माझ्या एंडला याच पद्धतीने प्रोजेक्ट मध्ये क्रिएट केलता. ओके, आणि तुम्हाला दिलता. मे बी काही व्हर्जन्स कम्पॅटेबल नसतील. ओके, सॉफ्टवेअरचे म्हणजे इक्लिप्सचे किंवा त्याचे प्लगइनचे, तर ते बऱ्याच वेळा डिपेंडन्सी एरर येतो. ओके, सो आता यांच्या सिस्टीमसाठी हे जे इक्लिप्स व्हर्जन आहे, ओके, त्यामध्ये हे प्रॉपरली फाइल्स डाउनलोड झालेले आहेत. ओके, आय विल जस्ट फिनिश अप. ओके, आता तो बिल्ड करतोय, जे आपण काही डिपेंडन्सीज डाउनलोड झालेले आहेत ते ऍड होत आहेत प्रोजेक्ट लेवलला ऑटोमॅटिकली. ठीक आहे, वेट करा इथे आणि हे पूर्णपणे काही डिपेंडिंग अपॉन स्पीड आहे. ओके, सो दॅट ज्या पण वेळेस तुम्ही हे ऍक्टिव्हिटी परफॉर्म करता, एक स्टेबल इंटरनेट कनेक्टेड असू द्या, कारण बॅकग्राऊंडला खूप सारे डाउनलोड्स ऑटोमॅटिकली होत आहेत. ओके, तुम्ही ऑब्झर्व करत असताल इथे. लेट मी ओपन द प्रोग्रेस. ओके, या विंडो बार मुळे ते ओपन होत नाहीये, बट इथं स्टील ऑलरेडी ओपन आहे. ओके, फाईन, नो इश्यू. तुम्हाला एक आयडियल टायमिंगचा अंदाज येईल की कशा पद्धतीने नाही का टाइम हे होईल, स्पेंड होईल त्यावरती. वेट. ठीक आहे, फाईन. ज्या पद्धतीने इन्स्टॉल कम्प्लीट अप झालं, हे जे नेक्स्ट प्लगइन्स वगैरे आहेत ना, ते ऑटोमॅटिकली फेच होतील. आय जस्ट सिलेक्टिंग नेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट, ऍक्सेप्ट अँड फिनिश. ओके, जे काही लायसन अग्रीमेंट असेल, इन्स्टॉलिंग सॉफ्टवेअर. आतापर्यंत पूर्णपणे जे पॅकेजेस आहेत, जार पॅकेजेस, ज्या फाईल्स आहेत त्या डाउनलोड झाल्यात. ओके, इन अ सिस्टीम. आता त्या पूर्णपणे फाईल काय होत आहेत, रिस्पेक्टिव्ह प्रोजेक्टला मॅप होत आहेत इन्स्टॉलिंग सॉफ्टवेअर.
इथे आपण जे पण एक क्विक स्टार्ट आर्टिफॅक्ट आयडी ग्रुप आयडी सिलेक्ट करतोय ना त्या लोकेशनवरून त्या फाईल्स डाउनलोड होतात. मे बी आपण जर डिफरंट चूज केला, ओके, सो इन दॅट सिच्युएशन काय होणार आहे, अदर डिपेंडन्सीज डाउनलोड होणार आहेत. ओके, आपल्याला टू द पॉइंट डिपेंडन्सीज हव्यात. ठीक आहे, वेट करूया फॉर द इन्स्टॉलेशन. आता पूर्णपणे प्रोजेक्ट प्रॉपरली बिल्ड झालेला नाहीये, म्हणून ज्या पद्धतीने फर्स्ट प्रोजेक्टला इश्यू येत होता, राईट, सिमिलर सॉर्ट ऑफ इथे तुम्हाला रेड एरर ऑब्झर्व होईल. आणि फॉर नाव पहा, इथे पण पहा पॉम डॉट एक्सएमएल ला काय आहे, ऍज ऑफ नाव एररच आहे. ओके, लेट्स वेट फॉर द सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन. ओके, जस्ट टिक अनसाइन्ड अँड ओके ट्रस्ट. अप्रूव्ह करतोय आपण जस्ट ओनली इन्स्टॉलेशन साठी. ओके, मेसेज दिलाय, रिस्टार्ट इक्लिप्स आयडी टू अप्लाय सॉफ्टवेअर अपडेट. आपण जे पण काय अपडेट केले ते आपल्याला काय करायचे, अपडेट करायचे. जस्ट क्लिक ऑन रिस्टार्ट नाउ. ऍप्लिकेशन रिस्टार्ट होईल ओनली. वन मोर टाइम शेअर करा मॅम. हॅलो. हॅलो. ठीक आहे, फाईन. वेट, आय एम रिक्वेस्टिंग फॉर द कंट्रोल. ओके. ओके, फाईन. ठीक आहे गाईज, जसंही रिस्टार्टअप झालंय पहा, आपण प्रोजेक्ट एक्सपेंड करूया. ठीक आहे. ओके, सो या ठिकाणी ऑब्झर्व करा, स्टील आपल्याला काय आहे त्यामध्ये एरर आहे, राईट. लेट मी ओपन अप दी फाईल, चेक करूया. ठीक आहे, बट आपल्याला इंटरनली इथे स्टार्टिंग प्रिव्हियस फाईल मध्ये आपल्याला इथे टॉपलाच एरर येत होता, राईट. सो विथ रेस्पेक्ट टू आपल्याला कोणते इथे पहा, ऍज ऑफ नाव ओनली प्लग इन एरर आहे. ओके, या ठिकाणी एक वन प्लग इन एरर आहे. सो लेट मी गो टू द प्रोजेक्ट फाईल, राईट क्लिक. ओके, देन आपल्याला जायचं मॅवन मध्ये, इथे ऑप्शन आहे पहा, देन अपडेट प्रोजेक्ट मध्ये ऑप्शन आहे. फाईन. ओके, सो ऍज इट इज सिम्पल प्रोजेक्ट सिलेक्टेड असेल ऑलरेडी, आपण राईट क्लिक करून सिलेक्ट केलंय. ओके करा. एक वन मोर टाइम प्रोजेक्ट अपडेट करा. लेट्स सी, रिफ्रेश. फाइन, लेट मी चेक इट मॅन्युअली. मे बी डबल आहेत का, वाय इट इज गिविंग स्टिल एरर. गाइस कीप ऑन म्यूट. ओके. Okay, let me refresh, update one more time. Okay, error क्या है, let's see. Okay, multiple annotations found at this line. Okay, similar sort of. As of now, let's see. Okay, for now just me what I will do ना, comment out करतोय हा particular plugin. Let's see, आपल्याला जर काही इश्यू क्रिएट केला तर चेक करूया. ओके, कमेंट करण्यासाठी इथे कमेंट म्हणजे तो कोड जो आहे, रिस्पेक्टिव्ह कोड, तो काय होणार आहे त्या ठिकाणी. ओके, तो पूर्ण कोड स्किप होणार आहे. प्रोग्रामिंग मध्ये त्याचं काही लॉजिक नाही. पर्टिक्युलर प्लगइन चे एरर देते, आयडियली व्हायला नाही पाहिजे या पद्धतीने. ओके, why still it is giving up the error? One moment. Okay, fine, let me save it.
ठीक आहे. फॉर नाव जस्ट कमेंट आउट केलंय. ओके, हा कमेंट सिंटॅक्स आहे बेसिकली इन केस ऑफ XML फाईल. ही XML फाईल आहे. ओके, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचे डिफरंट डिफरंट सिंटॅक्स असणार आहेत. ठीक आहे, लेट मी बिल्ड वन मोर टाइम. ओके का ते रिक्वायर्ड आहे रेस्पेक्टिव्ह प्लगइन. लेट्स चेक इट आउट. ठीक आहे, नो इश्यूज. आपण एक टेस्ट प्रोग्राम सोबत चेक करूया. आयडियली या प्रोसेस थ्रू पर्टिक्युलर प्लगइन ऑटोमॅटिकली ऍड व्हायला पाहिजे. ठीक आहे, लेट्स क्रिएट वन टेस्ट क्लास. एक डिफॉल्ट पॅकेज ऑलरेडी क्रिएटेड आहे, टेस्ट क्लास. ओके, मेन मेथड इन्क्लूड करूया. लेट्स ऍड अप द मेन मेथड. ठीक आहे, ओके, जस्ट मी एक प्रिंट स्टेटमेंट हे करत आहे. ओके, राईट क्लिक, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. ओके, ऑर एल्स इथे पण ऑप्शन आहे. ठीक आहे, फॉर नाव. ओके, फॉर नाव त्या प्लगइन डिपेंडन्सीज आहेत, एकदा ट्राय करा विथ सिस्टीम रिस्टार्ट. ओके, एल्स आपल्याला इश्यू नाही दिला पाहिजे. ओके, या लेवल. ओके, सो लाईकवाईज पहा, आपण पर्टिक्युलर प्रोजेक्ट क्रिएट केलाय. ओके, अँड फॉर द पर्टिक्युलर प्रोजेक्ट आपण काय क्रिएट केलंय, एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट आपण पर्टिक्युलर टेम्पलेट सिलेक्ट केलंय. ओके, आणि त्यानुसार आपण नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला या पूर्ण फाईलमध्ये जरी लाईक जे आपल्याला कॉपी पेस्ट करायची ती फाईल काय होईल तुमच्या एंडला ऑटोमॅटिकली जनरेट होईल. ओके, फॉर जावा आपल्याला अदर कोणत्याही डिपेंडन्सीची गरज नाही. ठीक आहे, ट्राय करा. ओके, वाईल वर्किंग या प्लगइन मुळे जर काही इश्यू दिलं तर ट्राय करा कमेंट आउट करण्यासाठी. लाईकवाईज ऑर एल्स जस्ट कट करून अदर लोकेशनला पुट अप करा, आणि अलाव जर नाही केलं तर ऍज इट इज हे करा. ओके, ज्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल सेलेनियम सोबत वर्क करायचे त्यावेळेस आपण प्रॉपर त्याचे व्हर्जन्स अपडेट करूया. ठीक आहे, सो लक्षात आलं गाईस, ते प्लगइन सिलेक्ट करायचे. मी फोटो शेअर करेल तो रिस्पेक्टिव्ह. आपल्याला सध्याच फोकस करायचे ऑन द प्रोग्रामिंग पार्ट. ठीक आहे, फाईन. आय विल बी जस्ट शेअरिंग माय स्क्रीन. ओके, चलो लेट्स कंटिन्यू. ओके, fine. Is it visible, guys? My screen? Yes, sir. Okay, Yes. sure. ठीक आहे, सो पहा, आपण एक बेस टेम्पलेट क्रिएट केलं तर राईट इन द लास्ट सेशन. चलो फाईन. So okay, so let me reproduce the similar steps at my end. Okay, very quickly. Other. Okay, then yeah, इथे आपल्याला जस्ट मॅवन टाइप अप करायचं. ओके, अदर्स मध्ये प्रोजेक्ट, मॅवन प्रोजेक्ट. फाईन. Then okay, before that let me delete this. Let me close the project. Fine. Okay, old project try करा बिफोर क्लोज करण्यासाठी. ठीक आहे, सो दॅट एक्झिस्टिंग प्रोजेक्ट मुळे आपल्याला डिपेंडन्सीचा इश्यू नको. मॅवन प्रोजेक्ट. ठीक आहे, चेकबॉक्स टिक नका करू. ठीक आहे, इथं वेट करा, इथं पॉप्युलेट होत आहेत पूर्णपणे, बट आपल्याला स्पेलिंग माहिती आहे. ओके, org apache डॉट मॅवन डॉट लेट्स वेट. ठीक आहे, रिट्रीव्ह होण्यासाठी वेट करूया. ठीक आहे, ओके फाईन. या ठिकाणी पॉप्युलेट झालेत. सो आउट ऑफ दॅट आपल्याला क्विक स्टार्ट जे टेम्पलेट आहे ते चूज अप करतोय आपण. अदर आहे का कोणतं क्विक स्टार्ट? नाहीये. ओके, फाईन. सेम नेम रेप्लिकेट करतोय मी, जावा प्रोग्राम. ओके, व्हॉट आय विल डू. ठीक आहे, फाईन. फिनिश. Okay, let's wait for some time. ठीक आहे, फिनिश अप झालेला आहे. लेट मी एक्सपेंड. ठीक आहे, चेक करा गाईज.
ट्राय करा ऑलरेडी जो एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे ना, फॉर नाउ व्हॉट आय विल डू, आय विल डिलीट. ओके, ठीक आहे. ट्राय करा जो एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे ज्यामुळे इश्यू क्रिएट होत आहे तो क्लोज करण्यासाठी पहा. विदाऊट अपडेट डिरेक्टली काय झालंय, फाईल प्रॉपरली अपडेट झाली. ओके, ऍज पर द रिक्वायर्ड डिपेंडन्सीज पहा, कुठे इश्यू नाही. ओके, सो सिमिलर वे ट्राय करा, एक्झिस्टिंग प्रोजेक्ट क्लोज करा इधर, किंवा त्यामध्ये जास्त काही कोडिंग नसेल तर डिलीट पण करा. ओके, बट स्टील वन मोर टाइम अपडेट करूया आपण अँड विल कंटिन्यू विथ अवर कोड. ओके, maven अपडेट द प्रोजेक्ट, सिलेक्ट. ओके, थोडे इंटरनेट स्पीड प्रॉपर लागेल. ओके, फॉर द डाउनलोड. ठीक आहे, चलो फर्स्ट आपण इथे पहा, ऑलरेडी डिफॉल्ट पॅकेज क्रिएटेड आहे आणि विदिन दॅट पॅकेज एक टेस्ट क्लास क्रिएटेड असतो ऑलरेडी. सो आय विल डिलीट द डिफॉल्ट क्लास. ठीक आहे, आपण फर्स्ट वन क्लास क्रिएट करूया. ओके, टेस्ट क्लास, आणि जे पण काही आपण कोड करणार आहे विदिन दी क्लास करणार आहे. आणि ही मेन मेथड आपल्याला इन्क्लूड करायची. ही मेन मेथड पासून जावा प्रोग्रामचे ऍट ऍक्च्युअल एक्झिक्युशन स्टार्ट होतं. हे डिफॉल्ट कमेंट आहे, हे रिमूव्ह करू शकता. दिस इज द जावा सिंटॅक्स. ओके, चलो लेट्स गो टू दी वेबसाईट. ओके, चलो या ठिकाणी पहा गाईज, आपण सिंटॅक्स पाहिला बेसिकली. ओके, सो त्यामध्ये काय असणार आहे, तुमचं फर्स्ट लाईन असणार आहे क्लास डिक्लेरेशन. ओके, let me open the notepad as well. Okay, let me copy the Java syntax file. or else तुम्हाला जे प्रोग्राम्स देणार आहे ना त्यामध्येच इन द फॉर्म ऑफ कमेंट्स मी तुम्हाला शेअर अप करतो. ओके, सो या ठिकाणी पहा, फर्स्ट थिंग पब्लिक क्लास आणि क्लास नेम. ओके, or else एक्सप्लेनेशन बेटर जाईल विथ द हेल्प ऑफ. ठीक आहे, इथे पाहूया आपण. ओके, सो फर्स्ट जी लाईन आहे, इच अँड एव्हरी लाईन आपण सिंटॅक्सची समजून घेऊया. फर्स्ट जी लाईन आहे, दिस इज द पॅकेज. ओके, पॅकेज ऍज ऑफ नाव हे पॅकेज आहे पहा. ओके, आणि पॅकेज कशा पद्धतीने इम्पोर्ट करतात, पॅकेज म्हणजे काय आपल्याला डिटेलमध्ये आहे अपकमिंग सेशन्स मध्ये. पॅकेज म्हणजे ग्रुप ऑफ तुमचे जावा प्रोग्राम्स. ओके, पॅकेज इज नथिंग बट ग्रुप ऑफ, ऍज ऑफ नाव समजूया आपण, पॅकेज इज नथिंग बट ग्रुप ऑफ जावा प्रोग्राम्स. ओके, फाईन. आणि हे पहा, जावा डॉट प्रोग्रामिंग हे डिफॉल्ट पॅकेज आहे, राईट. आपण क्रिएट नाही केलेलं. वाईल क्रिएटिंग प्रोजेक्ट ओनली आपण ज्या पद्धतीने ग्रुप आयडी आणि आर्टिफॅक्ट आयडी शेअर केले प्रोजेक्ट लेवलला. ओके, त्याचं एक डिफॉल्ट पॅकेज क्रिएट झालंय. ओके, फाईन. सो दिस वन इज द पॅकेज विच इज नथिंग बट ग्रुप ऑफ जावा प्रोग्राम्स. ओके, देन पहा नेक्स्ट फर्स्ट लाईन ही आहे सिंटॅक्स मध्ये, सॉरी नेक्स्ट लाईन आहे पहा, पब्लिक क्लास टेस्ट क्लास. ओके, त्यामध्ये पब्लिक फॉर नाव. ओके, याला म्हणतात ऍक्सेस मॉडिफायर, आपल्याला डिटेल मध्ये आहे. मी इथे जस्ट तुम्हाला हायलाइट करतो कोणकोणत्या काय काय फील्ड आहेत पहा. पब्लिक, ओके, हा ऍक्सेस मॉडिफायर आहे. हा डिफाईन काय करतो, स्कोप, की हा पर्टिक्युलर क्लास फॉर एक्झाम्पल एका पॅकेज मध्ये आहे. ओके, तो अदर पॅकेज मध्ये कशा पद्धतीने ऍक्सेस केला जाऊ शकतो त्यासाठी आहे ऍक्सेस मॉडिफायर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली पर्सनल टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर त्याचा ऍक्सेस आपल्या फॅमिली मेंबरला असतो, राईट. सो त्याचा जो ऍक्सेस आहे तो कसा झाला रे, प्रायव्हेट झाला. बट वेन इट कम्स टू द ट्रेन, बस किंवा जे पब्लिक प्रॉपर्टीज आहेत त्याचा ऍक्सेस कसा असतो, पूर्ण पब्लिकला असतो, राईट. लाईकवाईज इन टर्म्स ऑफ प्रोग्रामिंग पहा, या ठिकाणी पहा, फॉर नाव असं समजा. ओके, लेट मी क्लोज द प्रोग्राम. ठीक, फॉर नाव आपण पहा या ठिकाणी टेस्टिंग साठी आपण जो पॅकेज क्रिएट केले ज्यामध्ये काय असतील, खूप सारे या पद्धतीने आपले डिफरंट क्लास फाईल्स असतील, टेस्ट क्लास फाईल्स असतील टेस्टिंग सराउंडिंग. ओके, सो या पद्धतीने अनदर पॅकेज असेल, फॉर एक्झाम्पल जावा डॉट बेस पॅकेज. ओके, ठीक आहे, या पद्धतीने पहा अनदर पॅकेज असेल. सो या विदिन दिस पॅकेज यामध्ये एक अनदर क्लास क्रिएट करतो, फॉर एक्झाम्पल बेस क्लास. जस्ट पब्लिक कीवर्डचा स्कोप लक्षात घ्यायचा आहे. ओके, हे या गोष्टी येणे आपण नंतर पाहणार आहे इन द एंड. ओके, सो फॉर नाव पहा मी टू
टू पॅकेजेस क्रिएट केलेत. ओके, दिस वन इज फॉर एक्झाम्पल डिफॉल्ट आणि सेकंड वन क्रिएट केले. ओके, सो टेस्ट क्लास आणि बेस क्लास यांच्यामध्ये रिलेशन बिल्ड करण्यासाठी आपल्याला काय हवं असतं, स्कोप हवा असतो. ओके, तो स्कोप म्हणजे काय, या ठिकाणी जो पण काही मी प्रोग्राम केलाय तो मला रियूज करायचा आहे बेस क्लासमध्ये, किंवा बेस क्लासमध्ये जो पण मी प्रोग्राम केलाय तो रियूज करायचा आहे मला टेस्ट क्लासमध्ये. ओके, सो इन दॅट सिच्युएशन यामध्ये काय डिफाईन केलेलं असतं, स्कोप डिफाईन केलेलं असतं. प्रायव्हेट म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये जे पण काही डिफरंट डिफरंट पर्टिक्युलर पॅकेजमध्ये असतील प्रोग्राम्स ते फक्त ओनली रिलेटेड टू दॅट पॅकेज. ओके, बट ज्यावेळेस आपल्याला त्या अदर लोकेशन मधून अदर पॅकेजेस मधून पण आपल्याला ज्यावेळेस ते ऍक्सेस करायचे त्यावेळेस आपल्याला त्याचा स्कोप काय डिफाईन करावा लागतो, पब्लिक. ओके, आपल्याला डिटेलमध्ये आहे पब्लिक प्रायव्हेट खूप सारे टाइप्स आहेत. ऍज ऑफ नाऊ पब्लिक हा काय आहे, ऍक्सेस मॉडिफायर आहे, जो आपल्याला त्या पर्टिक्युलर पॅकेजचा आपल्याला स्कोप डिफाईन करून देईल. क्लास हा भाग काय आहे, कीवर्ड आहे क्लास डिफाईन करण्यासाठी. ओके, या ठिकाणी पहा सेकंड कीवर्ड आहे क्लास. ओके, स्मॉल मध्ये आहे. ओके, केस सेन्सिटिव्ह आहे ही लँग्वेज. ओके, क्लास फॉर डिफाइनिंग दी क्लास. ओके, क्लास हा काय करतो, क्लास इज अ कीवर्ड. ओके, हे रिझर्व कीवर्ड आहेत. ओके, क्लास काय आहे, कीवर्ड आहे. ओके, ज्या पद्धतीने आपण फॉर एक्झाम्पल कोणती गोष्ट आपल्याला डिफाईन करायची आहे, कार, कार हा काय झाला कॉमन कीवर्ड, आणि त्या कारचे डिफरंट डिफरंट वेंडर्स आहेत, त्या कारचे डिफरंट डिफरंट कंपनीज आहेत. लाईकवाईज आपल्याला इन टर्म्स ऑफ सिंटॅक्स काय करायचंय, पण आपण ऍक्सेस डिफाईन केलंय की ही पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल ओके क्लास हा जो आहे त्याचं नेम काय आपण इथे डिफाईन केलेले टेस्ट क्लास. सो आपण जनरल टर्म्स मध्ये काय म्हणूया, फॉर एक्झाम्पल ही क्लास म्हणजे काय, कार आहे. फॉर एक्झाम्पल ही BMW ची कार आहे. ओके, ती प्रायव्हेट असू शकते, पब्लिक असू शकते. लाईकवाईज पब्लिक इज अ ऍक्सेस मॉडिफायर जो त्याचा स्कोप डिफाईन करेल. क्लासने आपण काय डिफाईन करणार आहे, क्लासचं नेम डिफाईन करणार आहे. ओके, अँड टेस्ट क्लास काय आहे, त्याचं नेम आहे. सो टेस्ट क्लास इज नथिंग बट क्लास नेम. राईट, या पद्धतीने या ठिकाणी आपण 2 लाईन्स चेक केल्यात. फर्स्ट वन इज पॅकेज, ज्यामध्ये ग्रुप ऑफ जावा प्रोग्राम्स असतील. सेकंड थिंग मध्ये आहे पब्लिक विच इज द ऍक्सेस मॉडिफायर. देन क्लास आपण त्याने क्लास डिफाईन करणारे विच इज द कीवर्ड. टेस्ट क्लास काय आहे, त्या क्लासचं नाव आहे. थर्ड थिंग आहे बा लाईन, ही जी पर्टिक्युलर एंटायर आहे. ओके, एंटायर लाईन आहे, दिस इज नथिंग बट दिस इज नथिंग बट तुमची मेन मेथड. याला काय म्हणतात, मेन मेथड. ओके, सो यापासून तुमचं जावा प्रोग्रामचं काय होतंय, एक्झिक्युशन स्टार्ट होते. ठीक आहे, एक्झिक्युशन स्टार्ट होते. म्हणजे जो पण आपण काय फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 10 लाईन्स 20 लाईन्स 30 लाईन्स जो पण काही लाईन्स ऑफ कोड राईट करणार आहे. ओके, त्याचं स्टार्टिंग पॉईंट कुठे असणार आहे, तर हे मेथड असणार आहे. ज्यावेळेस आपण कोणताही प्रोग्राम रन करतोय स्टार्टिंग पॉईंट साठी इथे पॉईंट होणार आहे मेन मेथडला. ओके, याला काय म्हणतात, मेन मेथड. आणि विदाऊट मेन मेथड कोणताही जावा प्रोग्राम ऍज ऑफ नाऊ समजा की रन होऊ शकत नाही. ओके, आपण ट्राय करूया. यामध्ये पण पहा पब्लिक काय आहे तुमचं, लाईकवाईज ऍक्सेस मॉडिफायर आहे. स्टॅटिक काय आहे, कीवर्ड आहे, आपण पाहूया. तो पण स्कोप डिफाईन करतो. ओके, लाईक पब्लिक मॉडिफायर. देन वॉइड, या ठिकाणी पहा ज्या न्यू थिंग्स आहेत त्या जस्ट मी ऍडअप करतो. ओके, स्टॅटिक एज ऑफ नाव समजा कीवर्ड आहे. ठीक आहे, फाईन, त्याबाबत आपण डिटेल पाहणारच आहे. ओके, जावाचे हे कीवर्ड्स आहेत, यांचे स्पेलिंग वगैरे आपल्याला ऍज इट इज पुटअप करायचे. यामध्ये वॉइड हा त्याचा रिटर्न टाईप आहे. फाईन, वॉइड हा रिटर्न टाईप आहे. मेन हे मेथडचं नाव आहे पहा, मेन हे मेथडचं नाव आहे. फाईन, आणि या इन ब्रॅकेट्स जे आपण पास ऑफ केले ते आर्ग्युमेंट्स आहेत. ओके ओके, इन ब्रॅकेट हे जे आपण पास केलेलं आहे. ओके, याबाबत पण आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आता जस्ट फॉर सिंटॅक्स अंडरस्टँडिंग आपण पाहतोय हे डिटेल्स पहा. पॅकेज, देन ऍक्सेस मॉडिफायर, क्लास कीवर्ड आहे, टेस्ट क्लास नेम आहे त्या क्लासचं, मेन मेथड आहे ही पूर्ण एंटायर डिफाईन. विदाउट दिस मेथड आपण जावा प्रोग्राम रन करू शकत नाही. देन स्टॅटिक कीवर्ड आहे, वॉइड रिटर्न टाईप आहे या मेथडचा. ठीक आहे, मेन मेथडचं नेम आहे आणि इन बिटवीन आपण आर्ग्युमेंट्स पास करतोय.
सो लेट्स कम टू दी प्रोग्राम. या ठिकाणी पहा गाईज, फॉर एक्झाम्पल मी एक स्टेटमेंट राईट अप करतो प्रिंटिंग साठी. दिस इज टेस्ट क्लास, राईट. ओके, आणि सेव्ह करतो मी. प्रोग्राम रन करतोय पहा, प्रोग्राम रन होईल. ओके, आउटपुट मिळालं. ओके, सो फॉर एक्झाम्पल ही जी काय लाईन आहे, ओके, हा जो सिंटॅक्स आहे मेन मेथडचा, मी जसं एक कमेंट आउट केलं किंवा रिमूव्ह केलं तर मला एक एरर मिळालाय पहा. काय एरर आहे? सिंटॅक्स एरर. ओके, दिस, ओके, सिंटॅक्स एरर. बेसिकली तो आयडेंटिफाय करू शकत नाही की कोणत्या लेवलला मला स्टार्ट करायचंय प्रोग्रामचं. मी जर तरी फोर्सफुली स्टार्ट केलं तर पहा एरर एक्झिस्ट. तुमच्या या पर्टिक्युलर प्रोग्राम प्रोजेक्टमध्ये एरर आहे, स्टील मी प्रोसीड करतो पहा. एरर काय आलाय पहा, मेन मेथड कॅनॉट बी फाउंड इन क्लास. आपल्या या पर्टिक्युलर क्लासमध्ये त्याला कोणती मेथड फाउंड नाही झाली, मेन मेथड. कुठे? जावा डॉट प्रोग्रामिंग डॉट टेस्ट क्लास. पहा कोणत्या पॅकेजमध्ये आपण जावा डॉट प्रोग्रामिंग, आणि त्यामध्ये कोणता क्लास आहे तर टेस्ट क्लास. ओके, प्लीज डिफाईन द मेन मेथड ऍज. ते आपल्याला सजेस्ट करते पहा. काय सजेस्ट करताय, कशा पद्धतीने तुम्ही मेन मेथड डिफाईन करू शकता. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. पहा ऍज इट इज आहे, सेम आहे. ओके, सो दिस इज द डिफॉल्ट सिंटॅक्स. आपल्याला कोणताही प्रोग्राम रन करायचा असेल तर आपल्याला मेन मेथड काय आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे, समजलं या पद्धतीने. सो त्यामुळे आपण हा कॉमन सिंटॅक्स फॉलो करणार आहे आणि विदिन दॅट सिंटॅक्स आपण काय करणार आहे, एंटायर आपलं कोडिंग प्रोग्राम. ठीक, सो दिस वन इज द सिंटॅक्स. ठीक आहे, फाईन. त्यानंतर सेकंड थिंग, ओके, लेट मी झूम अ बिट. ओके, one moment guys, let me block the pop-ups. ओके, फाईन. ठीक आहे, सेकंड थिंग पहा आहे पहा जावा आउटपुट. ओके, फर्स्ट थिंग, लेट मी पुट इन टर्म्स ऑफ नोट्स. वॉइस क्लियर आहे? हॅलो? Yes. ओके, फाईन. चल, फाईन. फर्स्ट पॉइंट आपण पाहिला पहा, रिलेटेड टू जावा सिंटॅक्स. ठीक आहे, सेकंड आहे पहा जावा आउटपुट. जावा आउटपुट मीन्स गाइस पहा, आपल्याला आउटपुट कुठे ऑब्झर्व होतोय ऍज ऑफ नाउ? टेल मी. आपल्याला आउटपुट कुठे ऑब्झर्व होतंय? कन्सोल विंडो मध्ये. ओके, ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर कोणतेही टूल यूज करणार आहे, ओके, सो इन दॅट सिच्युएशन आपल्याला जे आउटपुट ऑब्झर्व होणार आहे ते कुठे असणार आहे तर कन्सोल विंडो मध्ये. फाईन. सो आपल्याला जावा आउटपुट जे ऑब्झर्व करायचं आहे ते कन्सोल विंडो मध्ये ऑब्झर्व करायचं आहे. या पद्धतीने, दॅट सो सिम्पल. आपण कोणताही प्रोग्राम करणार आहे त्याचं रिस्पेक्टिव्ह आउटपुट कुठे ऑब्झर्व करणार आहे, कन्सोल विंडो मध्ये. ठीक आहे, सो लाईकवाईज त्याचे एक्सप्लेन केलेले डिफरंट आपण प्रिंट करू शकतो. ठीक, थर्ड थिंग आहे पहा जावा कमेंट्स. ठीक आहे, लेट मी गो टू दी नोट्स. थर्ड पॉइंट आहे पहा, जे इम्पॉर्टंट स्टफ आहे ते आपण कव्हर अप करणार आहे. ओके, जावा कमेंट्स. त्यामध्ये 2 टाइप्स आहेत गाइस. ओके, लेट मी पुट सम नोट्स हियर. सिंगल लाईन कमेंट and second type है multi-line comment. multi-line comment. ओके, फाईन. ओके, आणि पर्टिक्युलर आपल्याला कमेंट फील्डचा यूज काय आहे तर in order to skip the particular line. ओके, सो जी पण पर्टिक्युलर लाईन असेल, फाईन, जी पण पर्टिक्युलर कोडची लाईन असेल ज्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन डिफाईन करायचे ते आपण पर्टिक्युलर लाईन काय करू शकतो, स्किप अप करू शकतो. चलो पाहूया कशा पद्धतीने आपल्याला सिंगल लाईन आणि मल्टी लाईन कमेंट करता येतात पहा. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी मी स्टेटमेंट रेप्लिकेट करतो. Okay, let me replicate some more time. For now, 6 times मी पर्टिक्युलर स्टेटमेंट रेप्लिकेट केलं आहे. लेट मी रन द प्रोग्राम. मला 6 टाइम्स पर्टिक्युलर प्रोग्राम चा आउटपुट मिळाले. ओके, फॉर एक्झाम्पल
मी प्रोग्रामिंग करत असताना, कोड राईट करत असताना मला लाईकवाईज ही सिंगल लाईन नकोय. ओके, सो इन दॅट सिच्युएशन सिंगल लाईन नकोय, पण आपण फॉर एक्झाम्पल डिलीट अप केली ती लाईन, बट नंतर लक्षात आलं की अरे जी रिस्पेक्टिव्ह लाईन आपण डिलीट केली ती तर मला रिक्वायर्ड होती, परत वन मोर टाइम आपल्याला ती काय करत बसावं लागेल, राईट करावं लागेल. राईट, इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय करू शकतो, त्या लाईनला कमेंट करू शकतो. ओके, डबल फॉरवर्ड स्लॅशने आपण काय करू शकतो, सिंगल लाईन कमेंट. ओके, या पद्धतीने आपण सिंगल लाईन कमेंट ऍड करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. अनदर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर जो प्रोग्राम आहे, दिस इज रिलेटेड सॅम्पल टेस्ट आहे, कशा रिलेटेड आहे, ओके, ते आपण डिफाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे मी टॉप लेवलला डिफाईन करतोय, दिस इज द सॅम्पल जावा प्रोग्राम. लाईकवाईज म्हणजे प्रोग्रामिंग करत असताना आपण प्रत्येक मॉडेल बाबत इन्फॉर्मेशन ऍड करण्यासाठी पण कशाचा यूज करू शकतो, कमेंटचा. सो पहा, ऍज ऑफ नाउ मी 2 कमेंट्स ऍड केल्यात सिंगल लाईन, या ठिकाणी एक, या ठिकाणी. आपण कमेंट विदिन अ प्रोग्राम कुठेही ऍड करू शकतो. ओके, देर इज नो लिमिटेशन, आणि कितीही नंबर ऑफ कमेंट ऍड करू शकतो. मी जस्ट एक्झिक्यूट करतोय. ऑब्झर्व करा, 5 टाइम्स ओनली प्रोग्रामचा आउटपुट एक्झिक्यूट झाले. बिकॉज वाय, ही लाईन पण स्किप झाली, ही लाईन पण स्किप झाली. ओके, so this is the single line comment. When it comes to the multi-line comment साठी syntax different आहे. फॉरवर्ड स्लॅश स्टार आणि एंडिंगला तुम्ही स्टार फॉरवर्ड स्लॅश करायचं. दिस इज द सिंटॅक्स फॉर मल्टीलाईन कमेंट. ओके, हा तुमचा रिस्पेक्टिव्ह जो सिंटॅक्स आहे, दिस इज द मल्टीलाईन कमेंट. इझी. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक इनडायरेक्ट प्रोग्राम तुम्हाला कमेंट करायचा आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस तुम्हाला इनेबल करता येईल इझिली. जस्ट हे रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे, सो दिस इज द मल्टीलाईन कमेंट. या पद्धतीने. ओके, लेट मी पुट, मी जस्ट यामधील नोट्स तुम्हाला पुट अप करतो इथे. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, सिंगल लाईन कमेंट आपण डिफाईन कशी करतो, 2 फॉरवर्ड स्लॅश, आणि मल्टीलाईन कमेंट साठी आपल्याला काय करायचंय, फॉरवर्ड स्लॅश स्टार, इन बिटवीन तुमचं काय असेल, कोड असेल किंवा जी पण काही कमेंट लाईन असेल, स्टार फॉरवर्ड स्लॅश. क्लिअर आहे कमेंट? हॅलो, यस. ठीक आहे. ओके, सो डिफरंट गोष्टीसाठी यूज होऊ शकतो. तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जो कोड तुम्हाला स्किप करायचा आहे, जो कोड आता नकोय, डिलीट करायचा होता, बट तुम्ही ठेवू शकता ऍज पर रिक्वायरमेंट. तुम्ही त्याला जस्ट पहा, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी ऍज ऑफ नाउ कोड हा म्हणजे कमेंट आउट केलाय, बट मला ज्यावेळेस रिक्वायरमेंट असेल मी जस्ट स्टार रिमूव्ह करेल, स्टार स्लॅश, माझा कोड रेडी रन होण्यासाठी. ओके, लाईकवाईज कमेंटचा हा मेन यूज आहे. ओके, ठीक आहे, चल. दिस इज अबाउट दी कमेंट. येस, बोला. आता आपल्याला जर 1 मिनिट ठीक करता का पुन्हा? ठीक आहे, बोला. तर डबल सिंगल लाईन कमेंट्स घ्यायचे आहेत आपल्याला पहिल्या 3 लाईन साठी. मल्टिपल आपण कॉपी करून त्याला म्हणजे सिलेक्ट करून सिंगल लाईन कमेंट्स 3 ला ऍट अ टाइम कसं करू शकतो? हा, ओके, त्यासाठी पण काय शॉर्टकट कीज आहेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल या पूर्ण लाईन्स आहेत, 6 लाईन्स आहेत. ओके, तुम्हाला सिंगल लाईन कमेंट पूर्ण लाईन साठी इम्प्लिमेंट करायचे, सिलेक्ट करा, आणि शॉर्टकट आहे कंट्रोल फॉरवर्ड स्लॅश. तुमच्या पूर्ण लाईन सिंगल लाईन कमेंटने ऍड होतील. काय शॉर्टकट आहे मी इथे देतो. हे पर्टिक्युलर सिनेरिओ तुम्हाला जर रिक्रिएट करायचं असेल, ठीक आहे, विथ सिंगल लाईन कमेंट ओनली. ओके, तुम्ही मल्टी लाईन तर या पद्धतीने मॅन्युअल करू शकता. सिंगल लाईन साठी पहा, यासाठी शॉर्टकट आहे CTRL कंट्रोल, ओके, प्लस फॉरवर्ड स्लॅश. हा सिंटॅक्स आहे तुम्हाला. ठीक आहे, कीबोर्डवरील कंट्रोल बटन प्लेस करायचंय, आणि ऍट अ टाइम तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश. बट त्यासाठी तुमचा पर्टिक्युलर कोड काय असला पाहिजे रे, सिलेक्ट असला पाहिजे. ठीक आहे, हा शॉर्टकट आहे. फाईन. ओके, चलो, ठीक आहे, या पद्धतीने. ओके, या पद्धतीने पहा आपण कमेंट पाहिलं. 2 टाइप्स ऑफ कमेंट्स आहेत. देन नेक्स्ट थिंग इम्पॉर्टंट आहे गाईज, जावा व्हेरिएबल्स. ओके, मी एक्सप्लेन करेल वन बाय वन. आपण थर्ड पॉइंट कव्हर अप केला, दॅट इज दी जावा कमेंट. 2 टाइप्स आहेत. सेकंड केला आपण जावा आउटपुट, सिंपल आहे, बेसिक्स पासून आपण कव्हर करतोय, अँड जावा सिंटॅक्स. ओके, सो फोर्थ पॉइंट आहे जावा व्हेरिएबल्स.
विच इज इम्पॉर्टंट पार्ट. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की नंबर्स आहेत 2 3, देन लेटर्स आहेत, ओके, ABCD, ओके, अल्फाबेट्स फॉर एक्झाम्पल, देन वर्ड्स आहेत, देन नेम्स आहेत आपले डिफरंट डिफरंट, देन सेंटेन्स आहेत. हे पूर्णपणे आपल्याला ज्यावेळेस इन टर्म्स ऑफ प्रोग्रामिंग डिफाईन करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतात, जावा व्हेरिएबल्स यूज करावे लागतात. ओके, सो त्यासाठी पण डिफरंट टाइप्स आहेत. ओके, आय विल मेक इट सिम्पल. लेट मी गो टू द प्रोग्राम. ओके, मी प्रोग्राम मध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे, चल. ओके, आपल्याला जे डिफरंट व्हेरिएबल्स डिफाईन करायचे आहेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल मला ऑपरेशन्स करायचे, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ओके, मी कमेंट्स आपण कशा पद्धतीने यूज होणार आहे पहा. राईट अ प्रोग्राम टू ऍड 2 नंबर्स. ओके, जस्ट ऑब्झर्व करा व्हेरिएबलचा यूज काय आहे. आपण कोणती टर्मिनॉलॉजी पाहतोय तर जावा व्हेरिएबल्स. ओके, जावा व्हेरिएबल्स. फाईन. आणि विथ द हेल्प ऑफ आपल्याला काय करायचंय पहा, राईट अ प्रोग्राम टू ऍड 2 नंबर्स. सो इन दॅट सिच्युएशन आपण ज्यावेळेस नोटबुक वरती परफॉर्म करतो ऑपरेशन किंवा कॅल्क्युलेटर मध्ये काय करतो रे, 2 + 2 = 4. फॉर एक्झाम्पल जे 2 नंबर्स आहेत, num1 आहे फॉर एक्झाम्पल, नंबर 1 आहे 10, ओके, अँड नंबर 2 आहे फॉर एक्झाम्पल 20. हे 2 नंबर्स ऍड करायचे, तर आपण डायरेक्टली 10 + 20 काय करतो, 30 होणार आहे. लाईकवाईज विदिन अ प्रोग्रामिंग ज्यावेळेस आपल्याला करायचंय, सो हे इंटिजर जे आहेत याचं आपल्याला काय डिफाईन करावं लागतं, पर्टिक्युलर डेटा टाइप जो आपण पाहणार आहे आता. ओके, सो लाईकवाईज पहा, डिफरंट जावा व्हेरिएबल्स डिफाईन करण्यासाठी आपल्याला काय लागतात, डिफरंट डेटा टाइप्स लागतात. सो आय विल टेक दॅट इन कॉम्बिनेशन, जावा व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. ओके, सो बिफोर गोइंग टू द जावा व्हेरिएबल्स, कोणता व्हेरिएबल कशा पद्धतीने डिफाईन करायचा, जस्ट मी एक सॅम्पल व्हेरिएबल num1 = 10, इंट num2 = 20. हे आहे व्हेरिएबल डेफिनेशन. ओके, या पद्धतीने आपण काय करू शकतो, व्हेरिएबल डिफाईन करू शकतो. आउट ऑफ दॅट प्रत्येक गोष्टीचं मिनिंग पाहूया. इंट हा जो आहे हा आहे डेटा टाइप. डेटा टाइप किती प्रकारचे असतात पाहणार आहे आपण. इंट हा आहे डेटा टाइप. ओके, num1 काय आहे रे, त्या व्हेरिएबलचं नाव आहे, व्हेरिएबल नेम. अँड थर्ड थिंग इथे आपण काय पास केली, व्हॅल्यू. 10 काय असणार आहे या सिच्युएशन मध्ये, व्हॅल्यू. क्लिअर आहे 3 थिंग्स. कोणताही व्हेरिएबल डिक्लेरेशन याला काय म्हणतात, व्हेरिएबल डिक्लेरेशन. ओके, व्हेरिएबल डिक्लेरेशन. त्यामध्ये 3 थिंग्स इम्पॉर्टंट आहेत, तुमचा डेटा टाइप, देन तुमचं व्हेरिएबल नेम आणि त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू. सो या सेकंड सिच्युएशन मध्ये सांगा, इंट काय आहे या सिच्युएशन मध्ये, डेटा टाइप. ओके, num2 काय आहे, व्हेरिएबल, and 20 काय आहे, व्हॅल्यू. व्हॅल्यू. ग्रेट, ठीक आहे, थँक्यू. म्यूट करा गाईज. ओके, चल. ओके, सो या सिच्युएशन मध्ये पण पहा, इंट काय आहे, डेटा टाइप आहे. ओके, इंट डेटा टाइप असणार आहे, num2 इज दी व्हेरिएबल नेम. Okay, and the 20 is the value with surrounding to that variable किंवा त्या स्पेसिफिक व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके, सो व्हेरिएबल डिक्लेरेशन सिम्पल आहे. फर्स्ट थिंग येणार आहे तुमचा डेटा टाइप, देन सेकंड थिंग असणार आहे त्याचा व्हेरिएबल नेम. ओके, अँड थर्ड थिंग असणार आहे त्याची व्हॅल्यू असाइनमेंट. ओके, आपण व्हॅल्यू लेटर फेज मध्ये पण असाइन करू शकतो. आपण फॉर एक्झाम्पल इंट num3 या पद्धतीने मी व्हेरिएबल डिफाईन करू शकतो, अँड नेक्स्ट लाईनला मी त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू असाइन करू शकतो. म्हणजे जी सिंगल लाईन मध्ये आपण स्टेटमेंट क्लिअर केले, कम्प्लीट केले, ते आपण 2 लाईन्स मध्ये या पद्धतीने करू शकतो. मग फर्स्ट लाईन मध्ये मी काय केलं, ओनली पहा या ठिकाणी व्हेरिएबल डिक्लेरेशन अँड व्हॅल्यू असाइनमेंट केली. पण व्हेरिएबल डिक्लेअर पण केलाय, राईट. ओके, व्हेरिएबल डिक्लेअर पण केलंय आणि व्हॅल्यू पण असाइन केली. बट हिअर इन केस मी काय केलंय, ओनली फर्स्ट लाईनला व्हॅल्यू व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, अँड सेकंड लाईनला काय केली, व्हॅल्यू असाइन केली. या पद्धतीने आपण सिंगल लाईन मध्ये पण डिफाईन करू शकतो, 2 लाईन्स मध्ये पण डिफाईन करू शकतो. बट ऍट द एंड ऑफ इच लाईन आपल्याला काय ऍड करणं गरजेचं आहे, सेमिकोलॉन. ओके, सो या पद्धतीने डिफरंट टाइप्स ऑफ काय आहेत जावा मध्ये,
डेटा टाइप्स आहेत. ओके, सो ज्या पद्धतीचा डेटा टाइप असेल त्या पद्धतीचा आपण काय करू शकतो, डिफरंट लेवल्स ऑफ व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपण डेटा टाइप पाहूया. ओके, विच इज इम्पॉर्टंट. सो डेटा टाइप्स गाइस टू टाइप्सचे आहेत. ओके, इन टू टाइपचे आहेत. फर्स्ट थिंग इज आपण ग्रुपमध्ये ओके या ठिकाणी आहेत पहा डेटा टाइप. मेजरली टू टाइप्स मध्ये कव्हर केले जातात, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. ओके, प्रिमिटिव्ह आज आपण फोकस करूया. ओके, सो आउट ऑफ दॅट फर्स्ट वन इज द प्रिमिटिव्ह डेटा टाइप, जे डिफॉल्ट आहेत म्हणजे जावा प्रोग्रामिंग मध्ये बाय डिफॉल्ट आहेत. ओके, कोणकोणते आहेत पहा. ओके, या पद्धतीने आय ट्राय टू मेक अ नोट्स हिअर ओनली. ओके, त्यामध्ये हे प्रीडिफाईन्ड असणार आहेत. ओके, आपल्याला जस्ट यूज करायचे. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग हे पूर्ण तुमचे इंटिजरचे टाइप आहेत, म्हणजे नंबरचे टाइप आहेत. तुम्ही नंबर साठी डिफाईन करू शकता 1 2 3 -4 -5 लाईक जे पण काही नंबर्स असतील ना, त्यासाठी आपण इंटिजर्सला हे 4 टाइप डिफाईन करतो. ओके, सो फर्स्ट थिंग इंटिजर्स फॉर एक्झाम्पल. सो रिस्पेक्टिव्ह जे इंटिजर्स असतील त्यासाठी आपण हे 4 डेटा टाइप डिफाईन करणार आहे. कशा पद्धतीने पाहूया आपण. ओके, लेट मी कमेंट. ते कमेंट नाही जर केलं तर एरर येईल. देन फ्लोट आणि डबल जे डेसिमल नंबर्स आहेत ना आपले. ओके, सो रिस्पेक्टिव्ह डेसिमल नंबर साठी हे 2 डेटा टाइप्स असणार आहेत. तुम्हाला यूज केल्यानंतर लक्षात येतील. ठीक, डेसिमल साठी टू फॉर्म्स ऑफ डेटा टाइप आहेत, फ्लोट आणि डबल. ओके, बुलियन डिफरंट आहे, ट्रू फॉल्स आपण ज्या पद्धतीने म्हणतो. ओके, सॉरी स्मॉल बुलियन यासाठी आपल्याकडे 2 व्हॅल्यू असतात पहा, ट्रू अँड फॉल्स. ओके, या 2 व्हॅल्यूज आहेत. स्मॉल आहे, येस, फॉल्स. अँड then we have another char means character. ओके, हे ऍज इट इज रिझर्व कीवर्ड आहेत. ओके, आपल्याला ऍज इट इज यूज करायचे. char means characters. ओके, कॅरेक्टर्स पहा या पद्धतीने 2 लाईन्स सिलेक्ट करून मी त्याला कमेंट करू शकतो. पहा आता पहा या डेटा टाइपचा ओके प्रीडिफाईन्ड आहेत, प्रिमिटिव्ह म्हणजे ऑलरेडी डिफाईन्ड आहेत, राईट. याचा यूज करून आपण कशा पद्धतीने व्हेरिएबल डिफाईन करू शकतो. पहा या सिच्युएशन मध्ये सांगा मला कोणत्या टाइपचा व्हेरिएबल हा डिफाईन केलाय मी, कोणत्या डेटा टाइपचा व्हेरिएबल आहे रे? इंटिजर डेटा टाइपचा, राईट. सो लाईकवाईज आपण या डिफरंट डेटा टाइप साठी काय करू शकतो, व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. पाहूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, सो नाव टेल मी इंटिजर टाइपच्या डेटासाठी आपण किती प्रकारचे व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग. पाहूया कशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल इंटिजर आता जस्ट नाव केलं आपण. ओके, num1 फॉर एक्झाम्पल 10. ओके, तुम्ही व्हॅल्यू असाइन करा. ओके, सेम लाईनला, अदर लाईनला, इट डझंट मॅटर, राईट. ऑलरेडी डिफाईन आहे त्यामुळे इथे एरर दिलं. ओके, लेट मी पुट सम अनदर. ठीक आहे. सो लाईकवाईज आपण इंटिजर डिफाईन केला. मला इंटिजर मध्येच याचे साईज वरती डिपेंड असतं. ओके, मोस्टली आपण इंट यूज करतो, बट आपल्याला ज्यावेळेस रिक्वायर्ड असेल त्या पद्धतीने याची आपण साईज डिफाईन करतो. मी त्याचं चार्ट शोकेस करेल. देन डेफिनेशन पाहूया आपण कशा पद्धतीने होईल. num5 इज इक्वल टू 20. हे डेटा टाइप सिंपली या पद्धतीने आपण शॉर्ट num6 इज इक्वल टू 30 फॉर एक्झाम्पल, अँड लॉंग num7 इज इक्वल टू 40. ठीक आहे. सो यामध्ये डिफरन्स काय गाईज, हे सगळे डेटा टाइप आहेत हे नंबर फॉर्मॅट स्टोअर करण्यासाठीच आहेत, राईट. बट द मेजर डिफरन्स इज सीएल. ओके, यांची जी पर्टिक्युलर साईज असणार आहे म्हणजे त्यांची जी कॅपॅसिटी आहे डेटा स्टोरिंगची डिफरंट आहे. बाईट मध्ये आपण 1 बाईट स्टोअर करू शकतो, त्याची रेंज काय आहे पहा, -128 to 127. शॉर्ट मध्ये आपण 2 बाईट स्टोअर करू शकतो, त्याची रेंज डिफरंट आहे. लाईकवाईज इंटिजर मध्ये आपण
एवढे नंबर ऑफ डिजिट्स काय करू शकतो त्यामध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे आपली जी प्रोग्रामिंगची रिक्वायरमेंट असेल, आपल्याला किती नंबर्स पर्यंत आपल्याला स्टोअर करायचे, डिपेंडिंग अपॉन दॅट आपण काय करणार आहे, डेटा टाईप डिफाईन करणार आहे. आणि लॉंग मध्ये या लेवलचा आपण नंबर डिफाईन करू शकतो. लाईकवाईज क्लिअर आहे 4 टाइप्स. ओनली डिपेंड्स अपॉन आपली रिक्वायरमेंट काय आहे आपण डिफाईन करणार. आपली रिक्वायरमेंट 100 नंबरचे 100 नंबर पर्यंतच लिमिट आहे. तर आपण कोणता डेटा टाईप चूज करणार आहे त्या सिच्युएशनला? हॅलो बाईट. बाईट राईट. बट मोस्ट प्रोबेबली तुम्ही जे पण काय प्रोग्राम्स पाहताल ना त्यामध्ये आयदर इंट असेल, ओके, कारण इट कव्हर्स लॉट्स ऑफ नंबर. बट मेमरी इफिशियंट ऑपरेशन साठी आहेत ना हे स्पेसिफिक फॉर्मॅट्स असतात. बट जनरल यूज मध्ये सर्व काही यूज करतात इंट, किंवा खूपच मोठा डेटा असेल तर लॉंग. ओके, लाईकवाईज हे 4 टाइप्स आहेत. पहा इथे पहा डेसिमल्स मध्ये. आता सेकंड थिंग काय आहे डेसिमल्स मध्ये, ज्यामध्ये आपण काय स्टोअर करू शकतो, डेसिमल्स. पाहूया कशा पद्धतीने. पहा हे डिफरंट टाइप्स आहेत तुमचे सराउंडिंग टू इंटिजर नंबर, जे डेसिमल नंबर्स असतील. ओके, कशा पद्धतीने पहा मी डिफाईन करतोय. फ्लोट फॉर एक्झाम्पल num 8 is equal to 13.50 and semicolon. हा कसा नंबर झाला रे बोला? ओके, टाइप कास्ट 1 मोमेंट. ओके, इथं ऑटो सजेस्ट केलंय. ओके ठीक आहे, चल मी डबल हे करतो. ओके, डबल आणि फ्लोट यांचे डेटा टाईप नुसार डिफाईन्ड आहे, त्यामुळे मला त्याने ऑटो सजेशन दिलेलं आहे. ओके, 2.5 सिंपल वन ठेवतो, पुटअप करतो. ठीक आहे. ओके, चल पहा या ठिकाणी एक इश्यू एरर क्रिएट होते. काय एरर आहे तो ऑब्झर्व करूया. पहा आपल्याला याच्या सराउंडिंग आहे ना पर्टिक्युलरली काय डिफाईन करायचं आहे. हे डबल पहा, डबल ऑब्झर्व करा. फ्लोट वरती आपण फोकस करूया. पहा डबल मध्ये पहा पर्टिक्युलर नंबर आहे, ज्या ज्या डेसिमल व्हॅल्यूज आहेत आपण त्या आयदर कशामध्ये स्टोअर करू शकतो, एक तर डबल मध्ये स्टोअर करू शकतो किंवा फ्लोट मध्ये. बट मी सिमिलर वे मध्ये फ्लोट पण ट्राय केलं, बट त्याने मला स्टील एरर दिलं. पहा स्टील एरर दिलं. काय एरर दिलंय त्याचं रिझन काय पाहूया आपण. पहा ओके, सो लेट मी गो टू दी नंबर्स. वन मोमेंट. ठीक आहे, लेट मी गो टू द फ्लोट. ओके, इथे ऑब्झर्व करा गाइस. ओके, आपल्याला पर्टिक्युलर जावा जो एक्झिक्युटर आहे, जावा प्रोग्राम ज्यावेळेस तो काय करतोय, कोडला आपल्या कंपाईल करतोय. ओके, कोडला एरर चेक करतोय, त्यावेळेस त्याला सिंटॅक्टिकल एरर येतोय. पहा जो फ्लोट आहे त्याच्या एंडला फ्लोट डिफाईन करण्यासाठी आपल्याला काय पुटअप करायचंय, स्मॉल एफ पुटअप करायचंय. इन केस डबल तो इग्नोर पण करतोय, बट आपल्याला डबल पण डिफाईन करण्यासाठी स्मॉल काय करायचे, डबल ला डी पुट करायचे. दोघांमध्ये फरक डिफरन्स काय आहे आणि कधी यूज करायचे. प्रिसिजन साठी म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर जे काही नंबर्स असणार आहेत ते जर मोर नंबर्स असतील, ओके, अप टू 15 डिजिट्स वाला नंबर असेल, तर इन दॅट सिच्युएशन आपण काय करणार आहे, डबल यूज करणार आहे. आणि ओनली 6 डिजिट पर्यंत जर रिस्ट्रिक्शन असेल तर आपण काय यूज करणार आहे, फ्लोट करणार आहे. पाहूया, पुटअप करूया इथे. पहा हा सिंटॅक्स आहे बेसिकली. ओके, सो स्मॉल डी एंड स्मॉल एफ विच डिनोट्स डबल अँड फ्लोट. हे फक्त ओनली फ्लोट आणि डबल साठीच आहे, अदर नंबर साठी रेग्युलर आहे. ओके, सो या सिच्युएशन मध्ये पहा दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. फ्लोट मध्ये डेसिमल नंतर मी पॉइंट नंतर ऍड अप करत चालतोय. पहा व्हॅल्यूज. मला एरर देणं कधी स्टार्ट करतोय होईल. पहा लेट सी. ओके, नॉट यूज. सो इथे सिंपल एज ऑफ नाव तो मे बी रन टाइम एरर दिल. लेट मी ट्राय चेक करूया आपण. ओके, सॉरी प्रिंट नाही केलेलं ना आपण, काय प्रिंट. ओके, नम नाही. Okay, we are within the class. Let's run it. ठीक आहे, फॉर नाव एक्सेप्ट केले बा. बट द मेजर डिफरन्स काय गाइस, ऍज पर द लिमिटेशन्स. ओके, सो वन मोमेंट.
ओके. सो आपण दोघांमधील यूज कधी करणार आहे? प्रिसिजन जी व्हॅल्यू असणार आहे फ्लोट साठी अप टू द 6 डिजिट असणार आहे, 6 to 7 डिजिट असणार आहे. बट वेन इट कम्स टू दी हायर प्रिसिजन, सो इन दॅट सिच्युएशन आपण काय करणार आहे? अप टू 15 डिजिट्स पर्यंत एक्सटेंड करू शकतो विथ द हेल्प ऑफ डबल. ओके, लाईकवाईज म्हणजे इन केस ऑफ डबल आपण काय करू शकतो? लाईकवाईज अप टू 15 डिजिटच्या प्रिसिजन पर्यंत जाऊ शकतो या पद्धतीने. सो इन रेग्युलर आपल्या यूज मध्ये आपण मोस्टली यूज कशाचा करणार आहे? तर फ्लोटचा यूज करणार आहे. बट वेन इट कम्स टू द हायर प्रिसिजन, इन दॅट सिच्युएशन आपण कशाचा यूज करणार आहे? डबलचा यूज करणार आहे. ओके, लाईकवाईज. देन पहा, दिस वन इज द सेकंड. डेसिमल नंबर जे असतील आपण 2 डेटा टाइप मध्ये डिफाइन करू शकतो. या ठिकाणी पहा, डबल इज द डेटा टाइप, नमेट इज द व्हेरिएबल नेम आणि त्याची रिस्पेक्टिव्ह काय असणार आहे? व्हॅल्यू. ओके, व्हॅल्यू. आणि लास्टला जो डी किंवा ईएफ आहे जे सिग्निफाय करतं हे कोणते नंबर आहेत? तर डबल आणि फ्लोट म्हणजे डेसिबल नंबर असेल. ओके, लाईकवाईज. देन नेक्स्ट टाइप आहे का बघा, इज बुलियन. ओके, म्हणजे ट्रू ऑर फॉल्स. थर्ड टाइप आहे यामध्येच, डेटा टाइप मध्येच, दॅट इज द बुलियन. ओके, सो फॉर एक्झाम्पल अशा सिच्युएशन असतात की ज्या ठिकाणी आपल्याला सांगायचं असतं की हा किंवा नाही. ओके, कोणती पॉसिबिलिटी असेल त्याचे 2च आन्सर असतात. फॉर एक्झाम्पल देर विल बी रेन. ओके, पाऊस येईल का? येस और नो, 2च पॉसिबिलिटी असतात. ओके, मोस्ट ऑफ द केसेस मध्ये येस किंवा नो. मग त्या सिच्युएशनला, त्या प्रॉब्लेमला आपल्याला इन केस ऑफ प्रोग्रामिंग ज्यावेळेस डिफाईन करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो? बुलियन मध्ये करतो. फॉर एक्झाम्पल त्यासाठी हा सिंटॅक्स आहे पहा त्याचा, बुलियन. फॉर एक्झाम्पल मला सांगायचं बल्ब ऑन आहे का? ओके, बल्ब इज इक्वल टू, बल्ब ऑन असेल तर ट्रू. फॉर एक्झाम्पल ओके, बल्ब ऑन आहे म्हणजे ट्रू. अँड इन केस बल्ब जर ऑफ असेल तर इन दॅट सिच्युएशन काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. या पद्धतीने पहा, म्हणजे ज्या 2 सिच्युएशन्स आहेत की ट्रू किंवा फॉल्स. सॉरी, बल्ब वन करा, व्हेरिएबल नेम डिफरंट घेतोय मी. ओके, ठीक आहे, लाईकवाईज. ओके, सेम व्हेरिएबल अलाव नाहीये. ओके, आपल्याला डिफरंट नेम मेन्शन करावं लागेल. इन केस फॉर एक्झाम्पल बल्ब वन जर असेल ऑन तर त्याला मी ट्रू असाइन करेल, आणि बल्ब टू ऑफ असेल तर त्याला मी फॉल्स असाइन करेल. या पद्धतीने डिसिजन बेस्ड जे स्टेटमेंट असतात त्यांना आपण कोणत्या प्रकारच्या व्हेरिएबल मध्ये पुटअप करू शकतो? बुलियन व्हेरिएबल मध्ये, ज्यामध्ये 2 व्हॅल्यूज आपण असाइन करू शकतो, ट्रू ऑर फॉल्स. या सिच्युएशन मध्ये बुलियन इज द डेटा टाइप, बल्ब वन इज द व्हेरिएबल नेम, ट्रू ऑर फॉल्स इज द व्हॅल्यू फॉर रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल. ठीक आहे. And the last but not least type is the character. Sure. यामधील फोर्थ वन टाइप आहे पहा, दॅट इज द कॅरेक्टर, विच डिफाईन्स, त्याचं नेमच डिफाईन करते, कॅरेक्टर डिफाईन करू शकतो. त्याचं सिंटॅक्स आहे कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर सी इज इक्वल टू, आपण काय डिफाईन करू शकतो? सिंगल कोट्स मध्ये आपल्याला कॅरेक्टर डिफाईन करायला लागतात, ए. ओके, या पद्धतीने मी शॉर्ट. ओके, या पद्धतीने पहा, character is the data type, char is the data type. Okay, short form. char1 is the variable name and a is the value. Okay, in case of character आपल्याला जी पण काय व्हॅल्यू पुटअप करायची, व्हॅल्यू मस्ट बी प्लेस, आपल्याला कशामध्ये प्लेस करायची? विदिन सिंगल कोट्स. सिंगल कोट्स. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याकडे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत पहा, त्यामध्ये आपण कोणते पाहिले? इंटिजर जे नंबर डिफाईन करतील, डेसिमल्स जे तुमचे पॉइंट व्हॅल्यू डिफाईन करतील, देन बुलियन जे पॉसिबिलिटी डिफाईन करतील, ट्रू किंवा फॉल्स, आणि कॅरेक्टर जे तुमचे कॅरेक्टर्स डिफाईन करतील. कॅरेक्टर्स किती आहेत रे? ए टू हॅलो झेड, ए टू झेड. झेड. लाईकवाईज आपण काय करू शकतो बघ, कॅरेक्टर डिफरंट स्मॉल कॅपिटल दोन्ही टाइप मध्ये आपण डिफाईन करू शकतो. ओके, कॅर टू इज इक्वल टू सिंगल कोट्स, सिंगल कोट इज इम्पॉर्टंट. लाईकवाईज आपण स्मॉल ए टू स्मॉल झेड डिफाईन करू शकतो आणि कॅपिटल ए टू कॅपिटल झेड डिफाईन करू शकतो. या पद्धतीने पहा आपल्याकडे कोणत्या डेटा टाइप्स आहेत? प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत. ओके, अँड सेकंड टाइप आहे आउट ऑफ दॅट इम्पॉर्टंट जो आहे नॉन प्रिमिटिव्हचा, तो जस्ट कव्हर अप करू, स्टॉप करू पण. ओके, सेकंड टाइप आहे त्याला म्हणतात पहा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, किंवा त्यालाच अनदर नेम आहे युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स. ओके,
या पद्धतीने. सो आउट ऑफ दॅट कोणकोणते युजर डिफाईन डेटा टाइप्स आहेत किंवा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत. लेट मी गो टू द व्हेरिएबल्स, सॉरी लेट मी गो टू द डेटा. जावा डेटा इथे पूर्ण मेन्शन केलेले आहेत. ओके, त्याचे मोर डिटेल्स तुम्ही स्टडी करू शकता. ओके, ज्यामध्ये कोणकोणते आहेत तर स्ट्रिंग, ॲरे, क्लासेस. ओके, आउट ऑफ दॅट आपण स्ट्रिंग वरती आता फोकस करणार आहे आणि अपकमिंग सेशन्स मध्ये आपण अदर जे आहेत, ज्या जावाच्या ओप्स कन्सेप्ट आहेत त्यामध्ये आपण रिमेनिंग स्टडी करणार आहे. ओके, सो नॉन प्रिमिटिव्ह मध्ये आपण मोर फोकस करणार आहे, दॅट इज ऑन दी स्ट्रिंग पार्ट. आपल्याला जो मोस्टली यूज होणारा आहे दॅट इज द स्ट्रिंग. ओके, लेट मी पुट हिअर स्ट्रिंग. आउट ऑफ दॅट आपल्याला डेटा टाइप वरती मोर फोकस करायचं आहे. ओके, सो दॅट वन इज दी स्ट्रिंग डेटा टाइप. आता आपण स्ट्रिंग कशा पद्धतीने डिफाईन करणार आहे पहा. याचं यस कॅपिटल आहे. ओके, लेट मी चेक. ओके, स्ट्रिंग फॉर एक्झाम्पल नेम, फर्स्ट नेम इज इक्वल टू राहुल. स्ट्रिंग जी असणार आहे ते आपण डबल कोट्स मध्ये पुटअप करणार या पद्धतीने. ओके, सो या ठिकाणी स्ट्रिंग इज द डेटा टाइप, फर्स्ट नेम इज द व्हेरिएबल नेम आणि राहुल इज द व्हॅल्यू. ओके, आणि जी पण व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची, व्हॅल्यू मस्ट बी प्लेस विदिन डबल कोट्स. ओके, डबल कोट्स. सो कॅरेक्टर्स आपण सिंगल कोट मध्ये पुटअप करणार आहे आणि जी स्ट्रिंग असणार आहे ती कशामध्ये पुटअप करणार आहे, डबल कोट्स मध्ये पुटअप करणार आहे. क्लिअर गाइज, एवढे डेटा टाइप्स आपल्याला याच डेटा टाइपच्या सराउंडिंग डिफरंट व्हेरिएबल क्रिएट करायचे प्रोग्रामिंग करत असताना. हे टाइप्स क्लिअर आहेत, इंटिजर, डेसिमल, देन